बीडमधली महत्त्वाची बातमी. फलटण इथं आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. बीडमधलं वडवणी हे तिचं गाव आहे. आरोपींवर कठोर कारवाई करता गावातली नागरिक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत. SIT स्थापन करण्याची मागणी गावकरी करतायत. गावातील पाण्याच्या टाकीवर चढून जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी सुरू केलेली आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव इथं आंदोलन सुरू आहे. ती वडवणीच्या कवडगाव इथली होती आणि फलटणमध्ये ती 2 वर्षांपासून कार्यरत होती. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया. सुरेश, काय अपडेट? 5 दिवसानंतरही या प्रकरणामध्ये अद्याप SIT स्थापन न झाल्यानं आता गावातील नागरिक आहेत ते आक्रमक झालेले आहेत. पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी आता गावकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे आणि पाण्याच्या टाकीवरती चढून हे आंदोलन सुरू आहे. तब्बल 10 ते 15 मिनिटांपासून जे गावकरी आहेत ते पाण्याच्या टाकीवरती चढलेले आहेत. तर या प्रकरणामध्ये तात्काळ SIT स्थापन करावी अशी देखील मागणी केली जाते. काल जे पीडितेचं कुटुंब आहे ते देखील जबाब देण्यासाठी फलटणला गेलेलं होतं आणि त्यानंतर जबाब देऊन परत आल्यानंतरही SIT स्थापन केली गेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमधून देखील संताप केला जातो. तर कुटुंब देखील आहे, त्या कुटुंबाची देखील मागणी आहे की या प्रकरणामध्ये महिला IPS अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी असावी आणि या माध्यमातून नेमकं मृत्यूचं खरं कारण काय आहे ते देखील समोर आलं पाहिजे. आणि इतर जे आरोपी आहेत 2 जणांना अटक केली आहे, मात्र इतर जे आरोपी आहेत आणि आत्महत्येस प्रवृत्त करणारे जे आहेत त्यांच्यावर देखील केली जावी अशी गावकरी आक्रमक झालेले आहेत. आता प्रशासनातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील त्या ठिकाणी पोहोचतात. त्यामुळे नेमकी समजूत कशा पद्धतीने काढली जाते आणि त्यांना नेमका आज काय आश्वासन मिळतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.